प्लेसवर दिसला आम्हाला बाटल्यांनी बनवलेली छत. ब्रह्मगिरीला जायचं म्हटलं कंटाळा नाही येत, मग किती पण वेळेत जा. पण ह्या वेळेस मी एकटी नव्हते गेले, भाऊ वहिनी आणि सगळे होते सोबत. गेलो तर होतो पण बारी खूप लागलेली होती डायरेक्ट मुक्ताईच्या मंदिरापासून. म्हटलं दर्शन होतं का नाही काय माहिती, पण तरी एन्जॉय करत तरी वर चढत होतो. वरती गेलो आणि त्याच्यानंतर बाटल्यांनी बनवलेली छत दिसली. थोडंसं आश्चर्यचकित वाटलं, पण मग नंतर जाऊ दे भाऊ, आपल्याला काय करायचंय, लिंबू सरबत प्यायचं आणि गपचूप वर चढायचं. मग गेलो आणि वरती पाऊस वगैरे काही नव्हता, वातावरण भारी होतं, खूप सारे लोक होते. यावेळेस गर्दी खूप होती. दर्शनाला जिथं नाही तिथं गर्दी होती. या मंदिरातून झालं लाईन लावून का त्या मंदिरात लाईन लावायची. अरे बाप, असा कंटाळा आला. पण आता काय देवासाठी. ब्रह्मगिरी मंदिर आहे जिथून गायमुखातून पाणी येतं आणि हे पाणी खूप थंड असतं. खूप सारे लोक घेऊन जातात. हे तळ पण खूप खोल आहे. त्याच्यानंतर बाहेर आल्यानं बाहेरच्या वातावरणाची मज्जा घेतली. त्याच्यात खूप सारं धुकं होतं आणि पावसाचं पण जरा जरा वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर इथं पण बाहेर कुंड आहे नाही का, पण मग इथं लोक खूप घाण करतात. ब्रह्मगिरी मंदिराच्याच